दत्तगुरूंच्या खांद्यावरील झोळीला आध्यात्मिक महत्त्व आहे आणि ती भक्तांना अनेक गोष्टी शिकवते। श्री दत्तात्रेयांची झोळी ज्ञान आणि वैराग्य यांनी भरलेली आहे। भक्तांना आनंद आणि प्रसन्नतेने आलेली विरक्ती त्यांना प्रिय आहे। दत्तगुरूंच्या झोळीत साक्षात अन्नपूर्णा देवीचा वास असतो। ती झोळी कधीच रिकामी नसते। याचा अर्थ असा की दत्तगुरू आपल्या भक्तांच्या गरजा पूर्ण करतात आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही। दत्तगुरू भिक्षा मागून भक्तांच्या घरी जातात आणि त्यांच्या अहंकाराची भावना दूर करतात। भिक्षा मागणे हे त्यांच्या लीलेचाच एक भाग आहे। दत्त संप्रदायात अन्नदानाला विशेष महत्त्व आहे। जो कोणी भुकेल्याला अन्न देतो त्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळतो अशी धारणा आहे। दत्तगुरूंना सर्वस्व अर्पण करणे हा झोळीचाच एक महत्त्वाचा भाग आहे। याचा अर्थ भक्त स्वतःचा अहंकार, मोह आणि सर्व वाईट गोष्टी झोळीत अर्पण करतात आणि त्या बदल्यात गुरूंकडून ज्ञान आणि आशीर्वाद प्राप्त करतात। थोडक्यात दत्तगुरूंची झोळी ही केवळ भिक्षा मागण्याचे साधन नसून ती भक्तांचा अहंकार दूर करून त्यांना ज्ञान आणि समृद्धी देण्याचे प्रतीक आहे। यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हा विण दत्ता मला कोण तारी।